आमच्या अल्पेशरावांना शिकवलेलं आहे असे आदरणीय गुरुवर्य ज्यांनी काही तप आणि काही दशक मात्र शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये योगदान दिलेलं आहे असं शिक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झालाय. अशा गुरुवर्यांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. मी आईचा उल्लेख केला. 24 वर्षापूर्वी वडील गेल्यानंतर पती गेल्यानंतर ती चांगली मात्र संघर्ष केला, मुलाला उभं केलं. पण त्याचबरोबर घरामध्ये कोणतरी दिशा देणारं पाहिजे होतं, आर्थिक दृष्ट्या मात्र सावली देणारं पाहिजे होतं. आणि म्हणून एक चुलत्याचा मी इथं नामोल्लेख करेन. चुलते आमचे रावसाहेब ढवळे, त्यांच्या आयुष्यामध्ये मात्र खूप संघर्ष आला, पण मात्र या ठिकाणी ज्ञान मात्र शिकवण्यामध्ये कधी कमी पडले नाही. मग कधी आर्थिक बाजू असेल, कधी आधार असेल, कधी मात्र सहकार्य असेल. आणि मग रावसाहेब दादा ढवळे यांनी मात्र मोठा प्रयत्न केला, मोठं सहकार्य केलं. त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एका माणसाला मात्र काही होत नाही आणि अनेकांचे हात मात्र अल्पेशला मात्र उभं करण्यामध्ये लागले. सर्वांना नमस्कार. आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी खूप अभिमानाचा आहे आणि आनंदाचा आहे. आपल्या सगळ्यांचा लाडका अल्पेशने म्हणजे बाबूने UPSC सारखी कठीण परीक्षा उत्तीर्ण करून क्लास 1 ऑफिसर होण्याचा मान मिळवला. अल्पेश लहानपणापासूनच खूप मेहनती, शांत आणि जिद्दी आहे. घरातील कोणतेही काम असो त्याने कधीच नाही म्हटले नाही. नेहमी हसतमुखाने जबाबदाऱ्या स्वीकारल्या आणि आपले सर्वोत्तम दिले. UPSC सारखी कठीण परीक्षा पास करणे सोपे नाही, त्यामागे वर्षानुवर्षे मेहनत असते. पण त्याने मेहनत, संयम, सातत्य आणि खूप अभ्यास करून अल्पेशने हे सगळं शांतपणे, धीराने आणि प्रामाणिकपणे केलं आणि आज त्याचं फळ आपल्या सगळ्यांसमोर आहे. या प्रवासात मला विशेष उल्लेख करायचा आहे अक्षय भाऊचा. जेव्हा आमच्या कुटुंबावर कठीण वेळ आली तेव्हा त्याने आमच्या सगळ्यांसोबत खंबीरपणे उभं राहून साथ दिली. त्याच्या आधारामुळे आम्हाला पुढे चालत राहण्याची ताकद मिळाली. तसंच मम्मी, ताई, बाबा, दादा त्यांचा आशीर्वाद, प्रेम आणि विश्वासामुळे आज हा आनंदाचा क्षण आपल्याला पाहायला मिळत आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रार्थना, प्रेम आणि आशीर्वाद यांमुळे आज अल्पेश हा यशाचा प्रवास पूर्ण करत आहे. आज येथे उपस्थित राहून आमच्या आनंदात सहभागी झाल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार. शेवटी एवढंच म्हणेन, देवावर आणि स्वतःवर विश्वास ठेवा, मेहनत करा, योग्य वेळी फळ नक्की मिळेल. सत्कार करत आहोत तो आमचा लाडका विद्यार्थी अल्पेश. हे नाव मला नेहमी लक्षात राहिलेलं, कारण माझ्या आयुष्यामध्ये फक्त अल्पेश एवढाच आहे, एकच अल्पेश आहे. एका तो सगळं अल्पेश नाव नव्हतं. आणि तो आमच्या दुधाळे गुरुजींचा आदर्श विद्यार्थी आहे. कारण दुधाळे गुरुजींनी अल्पेशला कसं शिकवलं हे मी स्वतः डोळ्याने पाहिले. त्याची लॉकबुकमध्ये सुद्धा नोंद केलेली आहे. तो अल्पेशचा एक असा गट पद्धतीने कसं मी पाहिलं, दुधाळे गुरुजी पटांगणात बसायचे, बरोबर का अल्पेश. मी तिथं बाहेर करून पाहतो, पण त्या ठिकाणी दुधाळे गुरुजींनी असे गट केले होते मुलांचे. कसं शिकवा मुलांना हे त्यांनाही माहिती आणि ते शिकवलेले त्या दुधाळे. मला फोन आला अक्षयचा. मी त्यांना पहिलं सांगितलं मी तर येणारच आहे, मी आजारी असणार पण बाहेर जात नाही. परंतु आपला एक विद्यार्थी, शाळेचा विद्यार्थी, कुंडवस्तीचं नाव आम्ही तर जिल्ह्यात केलं, पण अल्पेशने आज आपल्या राज्यामध्ये, देशामध्ये नाव केलेलं आहे. कुंडवस्ती शाळेतर्फे आमचे हराळी मॅडम आलेले आहेत, लढे सर आले, हरेबाईचे माधव थोरात साहेब सुद्धा या ठिकाणी आले. त्याच्या प्रेमासाठी आलो. आमच्या शाळेचं नाव जिल्ह्यामध्ये आम्ही स्कॉलरशिप केलं. स्कॉलरशिपला तो नसन आले, परंतु त्याला त्या ठिकाणी स्कॉलरशिपच्या परीक्षेमुळे या स्पर्धेत असं कधी जावं हे त्या ठिकाणी शिकवलं जातं. आणि त्याचा फायदा त्याला त्या ठिकाणी झाला आहे. जो आपला वराचा जो विद्यार्थी होता ना, पे जायला, तरी सुद्धा माझा उल्लेख केला होता कार्यक्रमामध्ये की कॉलेजमुळे आम्ही या PSI झालो. पण त्याला मी सांगितलं की आम्ही फक्त मार्ग दाखवला, रस्ता दाखवलेला आहे, त्या रस्त्यात तुम्ही जा, तुमचं कल्याण होईल. आज त्याचं कल्याण झाले. आता अल्पेश आमचा अल्पेश हा सण नव्हता, आम्ही पाहिलेला. आजच मी त्याला इतक्या दिवसानं पाहतो.
आमचा अल्पेश छोटा होता, तुरु चालणारा होता, लाडीवाळे बोलणारा होता. आज तो थोडा अधिकारी झालेला आहे, पण मला त्याला एक आम्ही त्याला आशीर्वाद द्याय आमचं पाठीत आहेच, पण मी अधिकारवान त्याला सांगेन, अल्पेश तू मोठा अधिकारी झाला, पण तू आजचे समाज जीवन आहे, जे अधिकारी आहेत, पुढारी आहेत, यांचं तू वचन पहा, पण आपलं वचन कोल्हे गुरु सगळं ठेवतं. एवढं मला तुला शिकवताना मी शाळेमध्ये जे शिकवलं निरापेक्षपणे मुलांच्या संपूर्ण आयुष्य मुलांसाठी घातलेलं आहे. मी कोणी शेतीसाठी काम केलं नाही, तसं अल्पेला सांगणे तुला हे पद मिळालंय, सेवा मिळाली आहे. नोकरी म्हणजे एक सेवा आहे, तो पैसा मिळणं साधन नाही. तर तू हे जे मिळाले पद मिळेल तुम्हाला तो चांगल्या प्रकारे कार्य करावं एवढंच मला त्याला विनंती आहे. आणि यानंतर आमच्या दुधाळे गुरुजी त्यांनी कसं शिकवलं तेव्हा कसं अल्पेश आम्हाला ओळख सुद्धा येणार नव्हता अल्पेश. तर ते दुधाळे तुम्हाला थोडंसं त्याच्यावर सांगतील. दुधाळे सर एक 2 मिनिटं आपल्या विद्यार्थ्याबद्दल बोला, एवढं मी माझं सोडून. सन्माननीय व्यासपीठ, निवड गावचे सर्व प्रतिष्ठित नागरिक, राजकीय मंडळी, सगळ्यांची नावं घेण्यामध्ये वेळ घालवत नाही. आणि सांगायचं म्हणजे असं की गेले 2-3 दिवस बरेचसे शिक्षक एक स्टेटस ठेवत होते की जिल्ह्यामध्ये 6 मुलं UPSCला पास झाली, ती प्राथमिक शाळेतली आहेत, आणि अभिमानाने सगळेजण स्टेटस ठेवत होते. त्या 6 मध्ये मी एक नाव वाचलं, अल्पेश ढवळे, राणी निघोज. माझा तर विद्यार्थी नसेल, कारण मला विश्वासच बसेना. विश्वास का बसेना याचं कारण असं आहे, तुझी परीक्षा सुटला ना ती UPSC, आपण फक्त त्याचं नाव ऐकतो, किती कठीण परीक्षा आहे आणि लाखो विद्यार्थी. UPSC अशी परीक्षा आहे, प्री जरी पास झाला ना तरी त्या व्यक्तीला आपण ग्रेट म्हणू शकतो. आणि शेवटच्या यादी सिलेक्शन होणं म्हणजे एकदम म्हणजे अविश्वसनीय गोष्ट. मी असा विचार केला की असेल दुसरा कोणीतरी अल्पेश असेल, कारण एका नावाचे अनेक विद्यार्थी असतात. कारण अल्पेशची परिस्थिती मी जाऊन पाहिलेली, अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो हुशार होता, यात कोणतीच शंका नाही. माझ्याकडे ती बॅचच खूप चांगली होती, त्या 4-5 मध्ये तो असायचाच, परंतु त्याची परिस्थिती अतिशय प्रतिकूल. आणि तो एवढ्या देशातली सर्वोच्च परीक्षा पास करेल मलाच विश्वास वाटेना. आणि नंतर हारा मॅडमने फोन केला की सर अल्पेश आपलाच विद्यार्थी आणि तो पास झालाय. तर म्हणजे मला त्या दिवशी तर झोप झाली नाही, इतकं म्हणजे गलबलून आलं की खरोखर हा खरं त्याचं यश आहे. आमच्या हातून मी म्हणतो हजारो विद्यार्थी गेले असतील, सर्वजण तिथपर्यंत गेलेले नाहीये. त्याच्यामुळे असं मी म्हणणार नाही की आमचं यश आहे, पण योगायोग असा आहे की त्याच्या शिक्षणाची सुरुवात जिथून झाली, पहिलीला तो माझ्याकडे आला, 4थी पर्यंत होता. आणि त्याच्याबद्दल आठवणी काय सांगाल, इतका शांत आणि आज्ञाधारक मुलगा की त्याच्याबद्दल काही असं सांगण्यासारखं म्हणजे असं ठळक काही आठवं असं एकदम आज्ञाधारक शांत आणि हुशार विद्यार्थी होते. मला आठवतंय आमच्या शाळेमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा काहीतरी कार्यक्रम होता आणि मला असं बोलायला लावलं. आणि ज्योतिबा फुलेंबद्दल सांगता त्यांनी केलेलं कार्य, विधवांबद्दलचं असं काहीतरी मी बोलत होतो. आणि अचानक महिलांमध्ये काहीतरी खुसबुस झाली काहीतरी. तर मी काय झालं, माझं काही चुकलंय का, माझ्याकडे काही चुकीचे शब्द गेले का. तर मग नंतर समजलं की महिलांमध्ये एक स्त्री होती, तिच्या बाबतीत असं काहीतरी घटना घडलेली होती, पती गेलेले होते आणि त्यांना ती आठवण आली आणि त्या अचानक रडायला लागल्या. नंतर समजलं ती अल्पेशची आई होती. तर अशा अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून आलेला हा मुलगा. आणि त्याचे मामा मला एकदा म्हणाले होते की ते शिक्षकच आहेत. ते म्हटले अरे माझा भाचा आहे, त्याच्याकडे लक्ष राहू दे. तर देशातली जी सर्वोच्च परीक्षा, संपूर्ण देशाला ज्या परीक्षेचं काय क्रेज असते की UPSC,
देशातली सर्वोच्च अवघड परीक्षा आज तो पास झाला आहे. आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. बरेचसे विद्यार्थी म्हणत असतात, सर तुम्ही मला शिकवलं, पण मी आज म्हणतो अल्पेश मी तुझा शिक्षक होतो, लक्षात ठेव. तर इतकं मोठं त्यांनी काम केलंय आणि मी जास्त वेळ घेत नाही. आजचा दिवस त्याचाच आहे आणि सगळं श्रेय त्याचंच आहे. आदरणीय सर्व उपस्थित, आज भावना इतक्या उचलून येतात हे सगळ्यांच्यात की काय बोलावं काय नाही. मी फक्त त्याला आशीर्वाद देणार आहे पुढच्या वाटचालीसाठी. आणि आम्हाला इतक्या वर्षानंतर त्याने लक्षात ठेवलं की खरी शिक्षकांची श्रीमंती आहे. आणि हे भाजपनंच नशिबात नसतं. किती मोठे तुम्ही व्हा, इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जर नोकरी केली, पण हे सुख तुमच्या नशिबात नाही, ते फक्त शिक्षकाच्या नशिबात आहे. आणि ही आमची श्रीमंती की आमचे विद्यार्थी इतक्या उच्च पातळीवर गेले तरी त्यांनी आम्हाला लक्षात ठेवलं, हे आमचं यश आहे. अल्पेश ढवळे हा आमच्या विद्यालयामध्ये इयत्ता 5वी ते 10वी या वर्गामध्ये शिक्षण घेतलेलं आहे. अतिशय हुशार, आज्ञाधारक, संयमी असा हा विद्यार्थी आहे. अगदी मनमोकळेपणाने बोलणारा असा हा विद्यार्थी होता. सर्वांशी प्रेमळपणे वागणारा. आज तो UPSC ची परीक्षा देऊन IAS या पदावर पोहोचलेला आहे. हा आम्हाला सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे की आमच्या विद्यालयाचा विद्यार्थी IAS झालेला आहे. आणि त्याच्याकडून देशाची चांगली सेवा घडवून त्याला पुढील आयुष्य चांगलं जावं अशी मी त्याला शुभेच्छा देते. त्याचं पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीने अभिनंदन करते आणि या ठिकाणी थांबते. पावन झालेले हा महाराष्ट्रामध्ये आणि मंगळगंगेच्या आशीर्वादाने बसलेल्या एका निवृत्त माऊलीच्या एक माझ्या बहिणीच्या पोटी आलेला हिरा. आज मला जे भाग्य लाभतंय भाच्याच्या बद्दल बोलण्याचं, फार थोड्या मामाला भाग्य लाभत असेल की एका भाच्याबद्दल मामाने कौतुक करावा आणि ते कौतुक मामाच्या तोंडून होतंय आणि भाच्याने ते ऐकावं का तर मामा 10वी शिकलेला भाचा आज IAS झालेला आहे. परंतु देवाच्या कृपेने आणि ह्या मळगंगेच्या आशीर्वादाने पुण्यात जायची संधी मला मिळाली. ज्यावेळेस मी गावी असताना बहिणीला सहज म्हणलं होतं, जर माझं भविष्यात कधी चांगलं झालं तर तुझी मुलं मी 100% शिकवील. आणि मी गावी असताना अल्पेश बालवाडीलाच माझ्याकडे होता, बाहुळवाड्याला. सुरुवात बाहुळवाड्यापासून झाली. परंतु दरम्यानच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने मी एक मिनिट वेळ घेईल आणि आरोग्य प्रतिभा जगदाळे हिच्या हाताने खऱ्या अर्थाने त्याची मामी याच्या हाताने त्याचा सत्कार व्हायला पाहिजे. त्याचं कारण असं, जर स्त्रीने समजून घेतलं नसतं तर मी भाच्याला शिकू शकलो नसतो किंवा त्या ठिकाणी आधार देऊ शकलो नसतो. मी विनंती करेन आरोग्य प्रतिभा जगदाळे यांनी या ठिकाणी यायचे आणि सत्कार करायचा आहे. 2 मिनिटं घेणार आहे. त्याचं कारण असे, जरी 2 मिनिटं असले नेत्यांना जास्त बोलायची सवय असते, परंतु मी 2 मिनिटं आधी का बोलणार आहे त्याचं कारण सांगतो. आमच्या बहिणीवर जो दुःखाचा डोंगर जो कोसळला, खऱ्या अर्थानं दाजींचा आणि माझं नातं खूप जवळचं होतं. कारण आमच्या दाजींक 8 दिवसाला येणारा मी होतो आणि मी यांनी बोधनगरीमध्ये 4 ते 5 वर्ष काढलेले आहेत. या ठिकाणी आमच्या बंधूंकडं मी या ठिकाणीच होतो. आम्ही केळी लावायचो, काय काय लंकेच्या माळ्यात करायचो, काय काय माझे आरोप व्हायचे अनेक गोष्टी होत्या. परंतु आज एक वेळा माणूस पुण्यात जाऊन शहराला आला. असू द्या, खऱ्या अर्थाने माझ्या बहिणीचा मोठा मुलगा अक्षय हा माझ्याकडे 2010 साली मला वाटतं माझ्याकडे आला. माझं 2010 साली लग्न झालं आणि माझी मिसेस पुण्यात आल्याच्या नंतर अक्षय माझ्याकडे राहिला आणि अक्षयचं शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर बाबूराव माझ्यावानी कचरा खाण्यात एकदम चोखंद, म्हणजे जे चांगलं असेल तेच खायचं. मेस घेतली आणि मेशीच्या याच्यात काहीतरी आळ्या निघल्या, घराची बॅग भरली, डायरेक्ट मामाचं घर घातलं. तेव्हापासून भाऊ मला तर 5 वर्ष साधारण तिथं राहिला असेल आणि सोसायटीतली येऊन सगळे म्हणायचे, अरे बाबूराव अभ्यास कमी कर, थोडा फिर, बाबूराव अभ्यास कमी कर. बाबूराव जे एकदा बेड मध्ये घुसला तर परत त्या बाहेर निघत नव्हता. पण आज त्या अभ्यासाचं शिकायचं फळ
त्याला या ठिकाणी मिळाले, त्याच्या आजी आजोबा असतील, त्याचे चुलते असतील, त्याची बहीण असेल, त्याचा भाऊ असेल, त्याचा चुलत भाऊ असेल, या सर्वांच्या आशीर्वादाने आणि सर्वांच्या मेहनतीने आज बाबू आपल्या समोर बसलेला आहे आणि आपण त्याच्या खाली बसलेलो आहोत. खऱ्या अर्थाने जोरदार टाळ्या त्याच्याबद्दल या ठिकाणी झाल्या असल्या पाहिजे. आणि बाबूरावला एक सल्ला देईन, मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो, मग प्रथमतः शिक्षकांनी खूप सांगितलं, तो अधिकारी बनून राहा, पैशासाठी काम तर सगळेच करतात, परंतु एक असा तुकाराम मुंडे सारखा जर ठसा तुम्हाला उमटवता आला तर तो अवश्य उमटावा, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. का तर बाबूरावने इथून पुढच्या काळामध्ये नेहमी चित्त्यासारखं पळालं पाहिजे, वाघासारखं मागं पुढं बघितलं पाहिजे. का तर मागं पुढं बघितलं नाही तर आजकालची दुनिया किती मोठा अधिकारी असला तरी खूप बेकार झालेली आहे. बाबूरावला मी विनंती करतो की 2 पावलं पुढे टाकल्याच्या नंतर एकदा तरी मागं वळून बघ आणि ज्या विटा जी पायरी बनवलेली, तू जरी आज शिखरावर पोहोचला तरी पायरी कधी तोडायचा प्रयत्न करू नको, कारण खालची पायरी तुटल्याच्या नंतर शिखर ढासळल्याशिवाय राहणार नाही. आणि मी माझ्या सर्व मावळ भावांच्या वतीनं, थोबे परिवारातील असतील, आवारी परिवारातील असतील, बोरडे परिवारातील असेल, तिकोणी परिवारातील असेल, या सर्वांच्या वतीनं आणि मी तमाम बाबूवाडे ग्रामस्थांच्या वतीनं, श्री केदारेश्वर ट्रस्टच्या वतीनं आणि मी व्यक्तिशः बाळकृष्ण जगदाळे आणि ॲडव्होकेट प्रतिभा जगदाळे हिच्याही वतीने बाबूला पुढच्या काळात यशस्वी होण्यासाठी आणि मार्गस्थ होण्यासाठी शुभेच्छा देतो. UPSC परीक्षेमध्ये ऑल इंडियामध्ये 687 रँक मिळवून त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेला आहे. खरं तर माझ्या अगोदरच्या सर्वांनी अल्पेविषयी अतिशय चांगली माहिती सांगितलेली आहे आणि त्याच्या प्राथमिक शिक्षणापासून तर माध्यमिक शिक्षणापर्यंत सर्वांनी माहिती सांगितली. आता माझं नाव बोलण्यासाठी घेतल्यानंतर अल्पेश उठला आणि इकडे पाया पडण्यासाठी आला. खरं तर मी पण एक शिक्षक आहे. लवणे नाव घेताना शिरापूर गावचा सरपंच किंवा तालुक्याचा अध्यक्ष असं नाव जरी घेतलं असलं तरी आदरणीय प्रभाकर शेषगावत यांच्या संस्थेमध्ये त्यावेळेस हिंदवी शिक्षण संस्थेचे सचिव शिवाजीराव वराड साहेबांनी मला 2008 साली मी तुमच्या संस्थेमध्ये त्या ठिकाणी जॉईन झालो आणि 2008 ते 2010 या कालामध्ये मला त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि आयुष्यातली पहिली नोकरी तुमच्या संस्थेमध्ये होती. त्यानंतर मी रयतमध्ये जॉईन झालो. आता मी रयत शिक्षण समितीमध्ये आहे. अल्पेश त्यावेळेस मळगंगा विद्यालयामध्ये होता आणि मी 2008 साली मळगंगा विद्यालयामध्ये जॉईन झालो. आता जिने भाषण दिले ती पायल असेल, प्रणिता असेल, या सर्वांना शिकवण्याचा योग त्या ठिकाणी मला त्यावेळेस आला. खरं तर आज एक राजकारणी म्हणून भाषण करण्यापेक्षा याच्या अगोदर ज्यावेळेस शिक्षकांनी भाषणे केली ती भाषणे करायला ऐकायला पण आपल्या सर्वांना चांगली वाटली. कारण की अल्पेशला घडवण्यामध्ये अल्पेशचे घरचे मंडळी तर सगळे आहेत, नातेवाईक मंडळी आहे, अल्पेशचे मामाही बोलले, परंतु अल्पेशला घडवण्यामध्ये शिक्षकांचा सुद्धा फार मोठा वाटा त्या ठिकाणी होता आणि शिक्षक किती निस्वार्थी भावनेने त्या ठिकाणी त्याचे प्राथमिक शिक्षण याच्या अगोदर बोलत होते हे आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी लक्षात आलं असेल. मलाही आज त्या ठिकाणी एक राजकारणी म्हणून बोलण्यापेक्षा शिक्षक म्हणून बोलायला फार आनंद होतोय. कारण की माझ्या आयुष्यामध्ये अल्पेशला शिकवण्याचा योग त्या ठिकाणी 2-3 वर्ष का व्हायना मला आला, याचा मला त्या ठिकाणी अभिमान वाटतोय. आणि खऱ्या अर्थाने अतिशय चांगल्या पदावरती अल्पेश गेला. परिस्थिती अतिशय हलाखीची होती. आता इथून पुढच्या काळामध्ये अल्पेश तुला गरिबांची सेवा करण्याची नक्कीच फार मोठी संधी आहे. तू या निमित्तानं सर्वांची चांगल्या पद्धतीची सेवा करशील अशा प्रकारची त्या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. मळगंगा विद्यालयाचा सर्व स्टाफ या ठिकाणी उपस्थित आहे. त्या सर्व स्टाफच्या वतीनं, मळगंगा विद्यालयाच्या वतीनं, आमच्या शिरापूर ग्रामस्थांच्या वतीनं, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सन्माननीय मधुकरराव जोळसाळे सर यांच्या वतीनं, पारनेर नगरचे आमदार आदरणीय काशीनाथजी दाते सर यांच्या वतीने तुला भावी वाटचालीसाठी खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि सुपुत्र आणि गावचा सुपुत्र अल्पेश अरुणा भाऊसाहेब देवळे या तरुणाने खरं तर इंडियन पब्लिक सर्व्हिस कमिशनची देशातील एक सर्वोच्च परीक्षा असते, एक अवघड परीक्षा असते, ती परीक्षा पास होऊन खरं तर आज गवळी परिवाराचा एक मोठा गवळी परिवाराची मान उंचावलेली आहे, युवक गावाची मान उंचावलेली आहे. तसं पाहिलं तर अल्पेशचा माझा काही जास्त परिचय नाही.
कारण मी अल्पेशला फक्त मी ऐकून होतो 2-3 वर्षापासून. कळसकर साहेबांचा मुलगा गेल्या वेळेस इंटरव्ह्यू मध्ये फेल झाला, तेव्हा मला कळालं की ढवळे परिवारातील म्हणजे आईचं नाव घेऊन मी तुझ्या आईला चांगलं ओळखतो. तुझी आई एक सुसंस्कृत आणि समजदार, आणि म्हणून मला त्यावेळेस माहिती होतं की तू UPSC ची परीक्षा देतोय, परंतु त्यावेळेस तू UPSC ची इंटरव्ह्यूला गेला नव्हता एवढं मला माहिती होतं, बरोबर ना? मला कळसकरने सांगितलं होतं. मी म्हणलं का नाही दिलं मला, ते मला त्याच्या पद्धतीने त्याचं असेल, परंतु 1-2 वर्षांनी काय होईल ना, तू ती इंटरव्ह्यू पास झाला, परीक्षा देऊन पास झाला. खरं तर ही खूप मोठी अवघड परीक्षा आहे. खरं तर तुझी परिस्थिती पाहिलं तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुझ्या आईने, तुझ्या आजीने, आजोबाने, तुझे चुलते असतील, चुलती असतील, तुझे सगळे चुलत भाऊ असतील, तुझे आता मामा आमचे मित्र बाळकृष्ण जगदाळेंनी सांगितलं की तुला अनेक नातेवाईकांनी तुला सपोर्ट केलेला आहे, आणि सपोर्ट करत असताना तू ही परीक्षा पास केलेली आहे. मी काय जास्त बोलणार नाही, कारण आज तू देशातील सर्वोच्चपदी परीक्षा पास झालेला आहे, आणि म्हणून तू आज मोठ्या पदावरती काम करणार आहे. ते काम करत असताना खरं तर पैसा सर्वच कमवतात, पण पैसा कमवत असताना देशाची सेवा ही महत्वाची असते, आणि सेवा माध्यम हे म्हणून तू त्या ठिकाणी काम केलं पाहिजे. एवढीच मी तुला, मी माझ्या वतीने आणि गावातील सर्व उपस्थित नागरिकांच्या वतीने तुला खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या गावातील एक सुपुत्र यांनी देशामधील एक सर्वात अवघड परीक्षा UPSC पास झाला, म्हणजे खऱ्या अर्थानं आकाशाला गवसणी घातली. म्हटलं जातं पुत्र व्हावा ऐसा पंडाचा तिन्ही लोकी झेंडा. खरं पाहिलं तर आपल्या या सुपुत्राने तिन्ही लोकांमध्ये हा झेंडा मिळवलेला आहे. आपल्या गावचं नाव माझ्या माहितीप्रमाणे यापूर्वी कुणीही UPSC ची परीक्षा आपल्या गावामध्ये पास झालं नव्हतं, परंतु या मुलाने मात्र आपल्या सर्वांचा अभिमान या ठिकाणी साथ ठरवलाय, आणि हे करत असताना एक असं दाखवून दिले आपल्या सर्वात माहिती याची आर्थिक परिस्थिती, याची घरची परिस्थिती, आणि कधी कधी आपण म्हणतो बाबा डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो, वकिलाचा मुलगा वकील होतो, परंतु या ठिकाणी या मुलाने सिद्ध करून दाखवले का माझे आईबाप जरी अल्प शिक्षित असतील, माझे आजोबा आजी जरी अडाणी असेल, तरी मुलांमध्ये जरी जिद्द असेल, ते या सगळ्या गोष्टी फिरवतात, आणि आपल्याला सुद्धा पुढे जाता येतं. माझी फक्त एकच विनंती, कारण का त्याचा कार्यक्रमाला उशीर झाला, फार वेळ बोलणं या ठिकाणी निश्चित होणार नाही, पण अल्पेशला एक या ठिकाणी अधिकारवाणीने जाऊ शकतो. आणि अल्पेश, तू अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेते, एकूण समाज रचना काही तुझ्या लक्षामध्ये आलेली. आम्ही राजकारणी पाहतो, शास्त्र पाहतो, शैली बोलतो, पण तू मात्र असं झाड लावले का त्या झाडाला पिढ्यानपिढ्या फळं येतील. अधिकारी झाल्यानंतर तू एकदा लाल गळ कसल्यानंतर तू आता समजा आज कलेक्टर झाला, उद्या आयुक्त होशील, त्याच्यानंतर मंत्रालयात सचिव, तू खाली येणार नाही. आम्ही गावात जिल्हा परिषदेची पंचायत समिती, पंचायत ग्रामपंचायत झालं नाही, पण तुझ्या आयुष्यामध्ये मात्र आता यशाचे अधिकाराचे, आणि म्हणून हे करत असताना ज्या मातीमधून तू जन्माला आला आणि ज्या मातीमध्येची परिस्थिती आज आपण पाहतो, गेल्यानंतर काय, ग्रामसेवक गेल्यानंतर काय, तहसीलदार गेल्याकडे तर काय अडवणूकची समाजाची होती, की तू बारकाईने पाहिलेली, आणि ती अडचण दूर करण्यासाठी तुझ्या अधिकाराचा वापर करा. कोणीतरी सांगितलं का मुंडे साहेबांसारखं किंवा TN शेषे सारखं काम कर, आणि आमचं गावाचं नाव उज्ज्वल कर. आमच्या सर्व गावच्या वतीनं तुला लाख लाख आशीर्वाद. धन्यवाद. ढवळे कुटुंबाच्या आनंदाच्या क्षणी ज्यांची या ठिकाणी वाजत गाजत अशी मिरवणूक काढली, असे ढवळे परिवाराचे चिरंजीव अल्पेश अरुणा भाऊसाहेब ढवळे यांनी UPSC परीक्षेमध्ये 687 क्रमांक मिळवून आज उच्च पदावर जाण्याचा निवडमधला पहिला मान मिळवला. या मानाच्या त्यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवर, पैपावले, आदेष्ट नातेवाईक, खऱ्या अर्थानं 24 वर्षापूर्वी या ढवळे परिवार 24 वर्षापासून अनेक प्रकारचे वाईट प्रसंग आले, परंतु आमचे विठ्ठल दाजी असतील, आमचे शांताबाई असतील, आमच्या अरुणाताई असतील, आणि रावसाहेब आणि त्यांचे पत्नी असतील, मामा असतील,
यांनी खऱ्या अर्थानं मळगंगा देवीवरचा विश्वास, माऊलीवरचा विश्वास एक क्षणभरही सुद्धा कमी होऊन दिला नाही. खरं तर ह्या दोन्ही माऊलींना मनापासून धन्यवाद दिले पाहिजे. आज या ठिकाणी मी जास्त बोलणार नाही, परंतु काम करीत असताना तू शक्यतो निगोज गावावरती आणि त्यातली त्या तरुण पिढीवरती जास्त प्रमाणात तुझ्यासारखे छोटे मोठे जसे अधिकारी होतील हे तू सहकार्य करण्याचा प्रयत्न कर. तुझ्या कुटुंबावर, तुझ्या आईवर, आजीवर, आजोबावर, तुझ्या चुलत्यांवर, चुलतीवर यांनाही नेहमी शेवटपर्यंत जपण्याचा तू प्रयत्न कर. तू मोठा झाला म्हणजे तिकडेच जाशील आणि या कुटुंबाचा विचार करणार नाही, तर अशा पद्धतीची कुठलीही गोष्ट तू आयुष्यामध्ये मनात आणू नको. या ठिकाणी मी जाता जाता तरुण पिढीला एक नम्रपणे विनंती करतो, आपण कडक कपडे घालू नका, आपण इस्त्री केलेले कपडे घालू नका, साधे सिंपल कपडे घाला, फाटके कपडे घाला, परंतु कडक कपडे घालून राजकारण्यांच्या किंवा आमच्यासारख्या पुढारींच्या मंडळींच्या मागे फिरण्यापेक्षा आपण फाटके कपडे घालून एक चांगल्या पद्धतीचा एक व्यवसाय करा, चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्या, मोठमोठे अधिकारी बनवा, एवढेच या ठिकाणी मी शुभेच्छा देतो. आणि अल्पेशला आमच्या वरकड परिवाराच्या वतीनं आणि उपस्थित आपल्या सर्वांच्याच वतीनं शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी जातो. कोशिश करने वालों की हार नहीं होती. हैट्स ऑफ यू एंड प्राउड ऑफ यू माय डियर स्टूडेंट. आज या क्षणी बोलत असताना सर्वात प्रथम मी सांगू इच्छिते की सामाजिक राजकीय प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी बोलत नाही, तर मी अल्पेची वर्ग शिक्षिका म्हणून बोलत आहे. अत्यंत अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण जो आमच्या निगोजकरांसाठी तुझ्यामुळे निर्माण झालेला आहे, तो क्षण. आणि तुला काही उपदेश करावं असं नक्कीच नाही, कारण देश पातळीवरील सर्वोच्च अवघड परीक्षा तू यश संपादन केलेलं आहे. काही माणसं घडतात ती चक्के पंजे करून किंवा चुकीच्या मार्गाने, काही माणसं वारशाने यश मिळवतात, पण काही असे सिम्पली ग्रेट माणसं असतात की जे स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या भाग्याचे शिल्पकार होतात. आणि असा अद्वितीय असा रत्न तू आहेस, याचा आम्हा सगळ्यांना सार्थ अभिमान आहे. अगदी सह्याद्रीच्या उंचीचा आदर्श तू महाराष्ट्र, अहिल्यानगर जिल्हा आणि निगोज सारख्या ग्रामीण भागातील तरुणांसाठी आणि पुढील काळामध्ये यश मिळवणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी तू ठेवलेले आहेस. तुझ्याबद्दलची एकच आठवण सांगून मी निरोप घेणार आहे की नम्रता आणि स्मित हास्य ज्या विद्यार्थ्याचं वैशिष्ट्य असा अल्पेश अरुणा भाऊसाहेब ढवळे हा माझा लाडका विद्यार्थी. इयत्ता 6वीला असताना मी याची वर्ग शिक्षिका आणि त्यावेळेचा एक प्रसंग, एकदा असंच संवाद साधत असताना अल्पेशला मी विचारलं की भविष्यात मोठं झाल्यावर तुला काय व्हायला आवडेल, पण हा नेहमीचा शांत यांनी माझीच परीक्षा घेतली आणि मलाच उलट प्रश्न विचारला की मॅडम तुम्हाला काय वाटतं की मी कोणत्या क्षेत्रात यश मिळवू शकतो. त्यावेळेस मी त्याला सांगितलं की स्पर्धा परीक्षा हे आव्हानात्मक क्षेत्र आहे, यात तू नक्कीच यश मिळवू शकतो. मी काय भविष्यवेधी नाही, मलाही भविष्य कळत नाही, पण हाडाचा शिक्षक म्हणून आपल्या विद्यार्थ्याच्या डोळ्यातली भाषा आणि शब्द मला नक्कीच वाचता येत होते. हराळ मॅडमला वाचता येत होते, मेसे मॅडमला वाचता येत होते, फोटो काढणारे झावरे सर, माळी सर, वरखडे सर, मुलानी मॅडम या सगळ्यांना खऱ्या अर्थानं वाचता येत होते. आणि शिक्षकांनी त्यावेळेस त्याला आईनंतर, कुटुंबानंतर, नातेवाईकांनंतर जे पाठबळ दिलं ते त्याच्या सर्व गुरूंनी आणि शिक्षकांनी दिलं. त्यातून तो पुढे घडत गेला आणि त्यातील सगळ्यात चांगला गुण म्हणजे त्याच्याकडे आपल्या वयापेक्षा जी मॅच्युरिटी पाहिजे ती अधिक होती आणि कोणताही विषय समजून घेण्याची आकलन क्षमता जास्त होती. त्यावेळी तुला मॉनिटर केलं आणि आज असा क्षण आहे. राजकारण आणि प्रशासन ही देशाच्या विकासाची 2 चाकं आहेत. यात तू प्रशासनातला अधिकार झाला आहेस. भविष्यामध्ये तुझ्या हातून इतकं चांगलं कार्य व्हावं की या प्रशासनातून तू खऱ्या अर्थानं मॉनिटर व्हावं, हीच तुला सदिच्छा. धन्यवाद. प्राऊड ऑफ यू सगळे. परीक्षेमधून एक चांगल्या प्रकारचं ज्यांनी यश संपादन केलं, अल्पेश अरुणा भाऊसाहेब ढवळे यांचा आज जो सत्कार समारंभाचा कार्यक्रम आपण आयोजित केलाय, त्या कार्यक्रमाच्यासाठी आपण सर्वजण
अल्पेशचं मनपूर्वक अभिनंदन करण्याच्यासाठी आणि अल्पेशला पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक सदिच्छा आणि शुभेच्छा देण्यासाठी खरं बहुसंख्येने उपस्थित आहात। व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मंडळी, अल्पेश, त्याची आई, आजी आजोबा, मामा, सर्व नातेवाईक मंडळी आणि समोर बसलेले बंधू आणि भगिनी, माझ्या अगोदर सर्वांनीच अल्पेशने या यशाला कशा पद्धतीची गवसणी घातली, कशा पद्धतीचा संघर्ष केला, काय काय केलं हे सांगितलं। खरं आहे, खरं तर UPSC सारख्या अशा मोठ्या परीक्षेमध्ये, स्पर्धात्मक असलेल्या परीक्षेमध्ये अशा प्रकारची यशाची गवसणी घालणं हे तेवढं सोपं काम नाही। बरेचसे विद्यार्थी या परीक्षांना मनापासून प्रयत्न करत असतात, संघर्ष देखील करत असतात, काहींना त्यामध्ये यश मिळत नाही, पहिला प्रयत्न होतो, दुसरा प्रयत्न होतो, बरेच दिवस त्याच्यामध्ये जातात। आजूबाजूची लोक त्यांना सांगत असतात किती दिवस तुला अभ्यास करायचा आहे, काय करायचं आहे। अशा प्रकारच्या सगळ्या घटनाक्रमातून जात असताना आपला संपूर्ण फोकस आपल्याला आपण जे निश्चित केलेलं आहे उद्दिष्ट, त्या उद्दिष्टावर ठेवून ते उद्दिष्ट मिळवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा मनामध्ये जर तर किंतु परंतु न आणता तेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून सातत्याने कष्ट करून, सातत्याने परिश्रम करून ते यश मिळवलं। म्हणून खरं तर अल्पेश, खरोखर तू या संपूर्ण संघर्षाच्या कालावधीमधून हे उत्तुंग असं यश मिळवलं। संपूर्ण ढवळे परिवार असेल, वरखडे परिवार असेल, नामखडे परिवार असेल, त्याचबरोबर तुमचे मामा असलेले जगदाळे परिवार, ह्यांना तर तू कौतुकाची स्थाप तुझ्या पाठीवर देण्यासाठी हे केलंच, परंतु संपूर्ण निगोजकरांचं, त्याचबरोबर आपल्या संपूर्ण पारनेर तालुक्याचं, राज्याचं नाव तू मोठ्या त्या ठिकाणी केलंय। पुन्हा एकदा सर्वांच्या वतीनं, सर्वच उपस्थितीच्या वतीने तुला खरं तर मनपूर्वक शुभेच्छा देतो, तुझं मनापासून अभिनंदन करतो। या अगोदरही आपल्याला आठवत असेल, आपल्या पारनेर तालुक्याचे कुंभारवाडीचे असलेले मला वाटतं विष्णू आवटी, अतिशय कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी सुद्धा एक चांगल्या प्रकारचं यश त्या निमित्तानं UPSCच्या परीक्षेमधून मिळवलेलं आहे। आपले गौरव वांडेकर असतील, निवडचे वैभवची पटवळ असतील, यांनी सुद्धा चांगल्या प्रकारचं, आणखीन असे पारनेर तालुक्यातले बरेचसे विद्यार्थी की ज्यांनी चांगल्या प्रकारचं यश संपादन केलं। आणि हे यश संपादन करत असताना ज्याप्रमाणे त्या विद्यार्थ्याचे आई, त्याचबरोबर वडील असतील, त्याचे सगळे नातेवाईक असतील, हे जितके घटक महत्वाचे आहेत तितकेच महत्वाचे घटक असले आहेत ते म्हणजे त्याचे शिक्षक। शिक्षक खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारची दिशा दाखवण्याचं त्या ठिकाणी त्या निमित्तानं काम करत असतात। आपल्या वर्गात शिकणारे जे विद्यार्थी आहेत, त्या विद्यार्थ्याकडे, कोणत्या विद्यार्थ्याकडे कोणत्या प्रकारची कला आहे आणि त्या कलागुणांना कशा पद्धतीने वावरता येईल, यासाठी हे खऱ्या अर्थाने शिक्षक सगळे मंडळी सांगत असतात। अल्पेश, तुझ्यामध्ये असलेले गुण, तुझ्यामध्ये असलेली गुणवत्ता, तुला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी, बालवाडीपासून असेल, जिल्हा परिषद शाळेमध्ये असेल किंवा माध्यमिक शाळेमध्ये असतील, या ठिकाणी तुला त्यांनी नक्कीच उत्तुंग अशी भरारी घेण्यासाठी तुझ्या पाठीवर कौतुकाची थाप टाकली आणि त्या कौतुकाच्या थापेच्या प्रेरणेवर तू या प्रकारचं भरपूर असं यश मिळवलं। पुन्हा एकदा या सर्वांनाच, तुझी आई, आजी आजोबा, नातेवाईक, शिक्षक, या सर्वांना शुभेच्छा देत असताना तुला सुद्धा या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। गावच नव्हे तर आपला तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं कर्तृत्व प्रतिकूल परिस्थितीतून ज्याने मिळवलं तो आपल्या गावचा सुपुत्र अल्पेश ढवळे यांचा सत्कार करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। खऱ्या अर्थानं अल्पेशनं हे यश मिळवण्यासाठी त्याच्या बालवाडीपासूनचा प्रवास आपण आता सर्वांनी ऐकलेला आहे। त्याला शिकवणारे सर्व शिक्षक, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जर आपण पाहिला तर अल्पेशच्या कुटुंबियांना जो आनंद झालाय तोच त्याला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांना सुद्धा झालेला आहे। त्याला शिकवणारे ZP स्कूलचे शिक्षक असतील किंवा मळगंगा विद्यालयाचे सर्व शिक्षक वृंद असतील, या विद्यालयाचे संस्थापक आणि आमचे चुलते आदरणीय प्रभाकर शेटकवत हे सुद्धा अल्पेशचा
सन्मान करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. अल्पेशने जे यश मिळवलं त्यामध्ये त्याचा कष्ट, जिद्द, मेहनत हे नक्कीच आहे. परंतु आपण एखादं कार्य करत असताना, त्यामध्ये प्रयत्न करत असताना आपल्या बरोबरची जी लोक असतात, आपल्याला पाठबळ देणारे जी लोक असतात, त्यांची मनातून खूप तीव्र इच्छा असावी लागते की आपल्याला त्या कार्यामध्ये यश मिळावं. आणि कदाचित अल्पेश जो प्रयत्न करत होता त्या कार्यामध्ये यश मिळण्यासाठी त्याच्या कुटुंबियांची जी तीव्र इच्छा होती, त्यामुळे अल्पेशने आज हे यश मिळवलं असं मला वाटतं. त्याच्या शेजारी बसलेले त्याच्या आजी बाबा असतील, आई असेल किंवा त्याचे मामा वगैरे असतील, या सगळ्यांची खूप तीव्र इच्छा असावी की अल्पेशच्या हातून खूप मोठं काहीतरी कार्य घडावं. आज त्याच्या आजी बाबांना कदाचित माहितही नसेल की युपीएससी म्हणजे काय असतं किंवा युपीएससी सुटल्यानंतर आपला नातू काय करणार आहे. परंतु त्यांच्या मनामध्ये एक तीव्र इच्छा नक्की असणार की अल्पेशच्या हातून काहीतरी इतिहास घडावा. आज अल्पेशचं निरीक्षण मी मगाशी बसल्यापासून केलं. त्याच्यामध्ये असणारी नम्रता ही आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. आणि एक गोष्ट वाटते की इतिहास घडवण्यासाठी आपला स्वभाव शांत असणे आणि नम्रता असणे हे खूप गरजेचं आहे. आज या ठिकाणी अनेक पालक असतील की ज्यांची मुलं युपीएससी, एमपीएससी किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असतील, त्यांना खरं तर हा आदर्श आपल्या मुलांना सांगणं खूप गरजेचं आहे. येणाऱ्या काळामध्ये अनेक पिढ्या अल्पेशचा आदर्श घेतील, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाण्यासाठी प्रयत्न जरूर करतील. आज आपल्या गावातून सुरुवात झाली, भविष्यात याच्या पाठीमागे अनेक जणांना यश मिळेल असो. या ठिकाणी बराच वेळ झालेला, मी अधिक बोलत नाही. पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. आपल्या निघोज नगरीचा मान, सन्मान आणि अभिमान ज्यांनी खऱ्या अर्थानं साता समुद्र पार गेलेला आहे, असा आपल्या गावचा सुपुत्र अल्पेश अरुणा भाऊसाहेब ढवळे यांनी युपीएससी परीक्षेमध्ये जे यश संपादन करून क्लास 1 ऑफिसर म्हणून त्यांची जी निवड झालेली आहे, त्या अनुषंगाने आज समस्त निघोज ग्रामस्थांच्या वतीनं सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना उपस्थित सर्व तालुक्यातून आलेले सर्वसामान्य मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असणारे निघोज नगरीमधील सर्व ज्येष्ठ आणि तरुण, आमचे सर्व सहकारी आणि उपस्थित मोठ्या संख्येने आमच्या सर्व माता भगिनी, खर तर आज हे यश या ठिकाणी अल्पेशने प्राप्त केलेलं आहे. परंतु त्याचा अभिमान मात्र समस्त निघोजकरांना या ठिकाणी झालेला आहे. अल्पेशचा पूर्व इतिहास अनेक वक्त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर मांडला. खर तर आमच्या अरुणाताई थोडे कुटुंबामधून ढवळे कुटुंबामध्ये आल्या आणि आपण आतापर्यंत त्याचा कार्यकाळ पाहत असताना त्यांच्या आयुष्यामध्ये किती चढ उतार आले याचे आपण सर्वजण या ठिकाणी साक्षीदार आहात. परंतु ह्या सर्व गोष्टी होत असताना मात्र स्वतःवर आलेलं संकट बाजूला ठेवून माझी मुलं शिकली पाहिजे, माझ्या मुलांनी माझ्या भावकीचा, माझ्या गावाचा मान सन्मान कुठेतरी उच्च पदावरती नेला पाहिजे. आणि आज खऱ्या अर्थानं आमच्या अरुणाताईंनी जे उराशी बाळगलेलं स्वप्न होतं ते अल्पेशने या ठिकाणी पूर्ण करून दाखवलेलं आहे. आज अल्पेशच्या रूपानं ढवळे कुटुंबातील एक हिरा आज एवढ्या उच्च पदावरती गेलेला आहे. अल्पेश, तुझ्या प्रवासामध्ये अनेक तुझ्या नातेवाईकांचं योगदान आहे. आज या ठिकाणी आमचा संतोष या ठिकाणी बसलाय, तुझा मामा आहे, आमचा गोरख आहे, आमचा गजू आहे. यांची मान खऱ्या अर्थानं तू आज समाजामध्ये उंचीवरती नेण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आपण पाहिलं असेल की 10-12 दिवसापूर्वी तुमच्या ढवळेमाळ्यामध्ये कार्यक्रम झाला, भैरवनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली, कलशारोहण झालं आणि निघोज मध्ये एवढ्या धुमधडाक्यामध्ये फक्त ढवळे भाऊकीनेच तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आणि आज मात्र त्याच भैरवनाथाच्या आशीर्वादाने परत एकदा तो कार्यक्रम आयोजित करण्याचं भाग्य हे आमच्या ढवळे कुटुंबाला तुझ्या रूपाने या ठिकाणी भेटलेलं आहे. खर तर आज तू या ठिकाणी यशस्वी झाला. ढवळे कुटुंबाच्या बाबतीत सांगायचं जर म्हटलं तर राजकारणामध्ये ढवळे कुटुंब खूप कमी आहे. त्यांना पाहिजे ती संधी राजकारणामध्ये भेटली नाही. परंतु आज तुझ्या रूपानं सगळ्या राजकारण्यांना पाठीमागे टाकून ढवळे कुटुंबाने आज या निघोज नगरीमध्ये नागपूर चावलेला आहे. या ठिकाणी आमच्या सारख्याला सार्थ अभिमान आहे.
आज तू ढवळे कुटुंबातील आहे. आज या ठिकाणी माझा वर्गमित्र अशोक असेल, अशोकचा मुलगा देखील स्वयं माझी डबल परीक्षेमध्ये जवळजवळ 98 कुटुंब मिळवून तो देखील एक उच्च पदावरती आज भविष्य काळामध्ये जाणार आहे. दुसरा अशोकचा मुलगा आर्यन आज कबड्डी क्षेत्रामध्ये एवढं त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे की तो देखील प्रो कबड्डीमध्ये त्याची निवड झाली आणि टीव्हीला तो काही दिवसामध्ये आपल्या सर्वांना दिसेल. असंही आमच्या गावामधील असणारं ढवळे कुटुंब, परंतु पडद्यामागे असणारी या ढवळे कुटुंबाला साथ देणारे अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अल्पेश, तुझा माझा जरी परिचय नसला तरी अरुणाताई आणि आमचं एक घरोब्याचे संबंध, धुमे भाऊकी म्हणजे आमची वराळ भाऊकी आहे. अरुणाताईंच्या बरोबर अनेक वेळा त्या ठिकाणी चर्चा करण्याचा आमचा योग आला, परंतु वडील गेल्यानंतर खऱ्या अर्थानं अरुणाताईंनी सर्व दुःख बाजूला ठेवून तुला घडवलं आणि तू आपल्या आई वडिलांचं चीज या ठिकाणी करून दाखवलं. या ठिकाणी तलाठी आणि ग्रामसेवक झाल्यानंतर लोक रुबाब मिळवतात. तू आज एक क्लासरूम ऑफिसर झालाय. असे 100,000 तलाठी आज तुझ्या खाली असणार आहे, परंतु तुझे ज्यावेळेस वर्ग शिक्षक, तुला शिकवणारे शिक्षक यावेळेस मंचावरती आले त्यावेळेस तू नम्रपणे त्याच्या पाया पडत होता आणि हे संस्कार तुझ्या शेजारी बसलेले आजी आजोबा आणि तुझ्या आईगिरी या ठिकाणी तुला दिले आहे. आणि तुझे चुलते यांचं देखील खूप मोठं योगदान आहे. म्हणून भविष्य काळामध्ये तू ज्या पदावरती जाशील त्या पदावरती आपल्या निघोज नगरीचं आणि ढवळे भाऊकीचं नाव उंचवल्याशिवाय तू 100% राहणार नाही, या मला पूर्णपणे खात्री आहे. तू आज या ठिकाणी खरं तर आमच्या तरुणांना एक आशेचा किरण तुझ्या रूपाने या ठिकाणी दिसलेला आहे आणि भविष्य काळामध्ये तुझ्याच प्रतिवेगळं पाहून या पुढच्या काळामध्ये आमचे तरुण युपीएससी आणि एमपीएससी परीक्षेमध्ये सहभागी होऊन या निवडचं नाव नक्कीच उंचवल्याशिवाय राहणार नाही. हीच तुझ्या हिंदवी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री ज्येष्ठ नेते प्रभाकर शेठ कवाल मात्र शुभेच्छा देत एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. यांच्या सत्कारानिमित्त आपण सर्वजण उपस्थित राहिला, त्याचा सत्कार त्याला आशीर्वाद देण्यासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. मी विनंती करतो रंगा विद्यालयाचे सर्व शिक्षक वरती स्टेजवरती आपण सर्व ग्रुपने त्याचा सत्कार करूया. सर्वांनी वरती यावं आणि तो सत्कार आता आमचं भाग्य मलंगा विद्यालयाचं भाग्य एक आम्ही विद्यार्थी गावाला पाठील ते 10वी पर्यंत हेच आम्हाला मोठं समाधान आहे. अशीच विद्यार्थी घडो. सर्व योगांनी सुद्धा अल्पेशचा गुण लक्षात घेऊन आपण अनेक लोक IPS UPS बरेच आपले लोक आता फौजदार झाले, बरेच लोक तलाठी झाले. प्रत्येक लोक आता नोकरीशिवाय पर्याय नाही. शेती म्हणजे तुकडे तुकडे व्हायला लागले शेतीचे, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणून एक छोटासा न शिकलेला, मी 4थी शिकलेलो, पण मला असं वाटलं की तुम्ही शाळा मध्ये काढावी. एका गावामध्ये 2 शाळेला परवानगी मिळत नाही. मुलिका देवी ती एक आमची सिस्टर कन्सर्न म्हणजे ती असल्यानंतर दुसऱ्या शाळेला कधीच परवानगी देत नाही. पण अण्णासाहेब हजारेच्या पुण्याने त्या शाळेला परवानगी मिळाली. सेवा आहे, नागरी सेवा हे फार महत्वाचं पद आहे. नागरिकांची सेवा म्हणजे लोकांची सेवा ही आपल्याला हातून घडो अशी मी प्रार्थना करतो. माझं तो रानंद भाषेत संबोधन जय. आपल्या निघोज गावचा प्रश्न खऱ्या अर्थाने सर्वांची मानजाने अभिमानाने उंचावली असा चिरंजीव अल्पेश याच्या सत्काराच्या निमित्ताने आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालो आहोत. या ठिकाणी माझ्या आधीच्या वक्त्यांनी अल्पेश बद्दल सर्व परिचय दिला. एक पितृछत्र हरपल्यानंतर एवढं मोठं यश संपादन करणं ही काही सोपी गोष्ट नाही. परंतु त्याची आई असेल, आजी आजोबा, चुलते नातेवाईक, सर्व मामा आणि निघोज ग्रामस्थ या सर्वांच्या मदतीने अल्पेशने अतिशय खडतर अशी UPSC परीक्षा पास होऊन आणि चांगल्या मार्काने पास होऊन आपल्या गावाची मान उंचावलेली आहे. त्याबद्दल सर्वांच्या वतीनं सर्वप्रथम मी त्याचं अभिनंदन करतो. त्याच्या यशामध्ये जे लोक सहभागी होते, मग ते सर्वच कुटुंब असतील, शिक्षक असतील, त्याचा मित्रपरिवार असेल, या सर्वांना या ठिकाणी मी धन्यवाद देतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने संपूर्ण ग्रामस्थांनी त्याचे
भव्य अशी मिरवणूक काढली, हा एक खऱ्या अर्थाने ढवळे परिवारासाठी एक अभिमानाची गोष्ट ठरेल की आपल्या मायभूमीमध्ये, आपल्या गावामध्ये अशा प्रकारचा मिरवणूक आपली निघाली. जे कार्य अल्पेशने केलं, जे कठोर परिश्रम घेतले, त्याचं कौतुक नक्कीच व्हायला पाहिजे आणि ग्रामस्थांनी त्यामध्ये कुठलीही कसर ठेवली नाही. म्हणून ग्रामस्थांचे याबद्दल मी धन्यवाद देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं अल्पेशकडून एकच अपेक्षा व्यक्त करतो की आपल्या पदाचा उपयोग समाजातील शेवटच्या घटकापर्यंत कसा होईल यासाठी त्याने प्रयत्न करावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि त्याला भावी वाटचालीसाठी मी व्यक्तिशः माझ्या वतीनं, उपस्थित सर्वांच्या वतीनं व पारनेर तालुक्याचे आमदार काशीनाथ दाते सर यांच्या वतीनं हार्दिक अशा शुभेच्छा देतो. क्लास 1 ऑफिसर टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया. अल्पेश अरुणा भाऊसाहेब गवळे आपल्या सत्कारला या ठिकाणी उत्तर देतील. आदरणीय व्यासपीठ, सर्व उपस्थित मान्यवर, सर्व उपस्थित माझे शिक्षक वृंद आणि सर्व ग्रामस्थांनो, सर्वांना सर्वप्रथम माझा नमस्कार. या ठिकाणी जे ग्रामस्थांनी जो माझा सत्कार केलेला आहे आणि जी मिरवणूक काढलेली आहे त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. जास्त वेळ घेणार नाही तुमचा, फक्त इंग्रजीमध्ये एक कोट आहे की इफ समवन हॅज सीन फर्दर दॅन अदर्स इट इज बाय स्टँडिंग ऑन शोल्डर ऑफ जायंट्स. मराठीत अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्तीने जर दूरवर पाहिलं असेल तर ते यामुळे शक्य झालं का तो कोणाच्या तरी खांद्यावर उभा आहे. आता माझी खांद्यावरून मिरवणूक झाली, मला यश मिळालंय. याचं कारण हे की बऱ्याच लोकांनी असंच मला खांदा आणि मला सपोर्ट दिलेला आहे. मग ते कुटुंब असतील, कुटुंबात सांगायचं तर म्हणजे बऱ्याच वेळा असे काही संकट असेल त्याच्याबद्दल मला कळून पण दिलेलं नाहीये. तू तिकडेच अभ्यास कर, संकट काय असेल ते आम्ही पाहून घेऊ. नंतर शिक्षक वृंद असेल त्यांनी सुद्धा शिकवण्याचं काम एकदम सोपपणे केलेलं आहे. मामा वगैरे सर्व नातेवाईक असतील त्यांनी सुद्धा सपोर्ट प्रत्येक पावली सपोर्ट केलेला आहे. माझे अनेक मित्रमंडळी सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा भरपूर सपोर्ट केला. सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणखी एक खंत व्यक्त करतो की बऱ्याच वेळा असं झालंय, लग्न असेल, सामाजिक कार्यक्रम असेल, आताच आमच्या मळ्यामध्ये भैरवनाथाच्या मंदिराची मूर्ती प्रतिष्ठापन झालं त्यावेळेस पण मी उपस्थित नव्हतो. कुठेतरी वाईट वाटत होतं की आपण या सगळ्यांना उपस्थित नाहीये, पण थोडं काहीतरी मिळवायचं असेल तर काहीतरी त्याग करावा लागतो. त्यासाठी मी उपस्थित नव्हतो. याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. इथून पुढे मात्र मी प्रयत्न करेन जास्तीत जास्त समाजाचं भलं करण्याचा. आणि मी आज इथे गावातून मी जवळ मला वाटतं पहिलं आहे ज्याचं UPSC मध्ये झालेलं आहे. पण यानंतर मला आनंदाने आणखी सांगा वाटतंय की पुढच्या वर्षी सुद्धा आपल्या गावातूनच रोहित बाळशिराम कळसकर हे नाव सुद्धा आपल्याला झळकलेलं दिसेल. पुढच्या वर्षी सुद्धा आपल्याला पुन्हा सेलिब्रेट करायला मिळणार आहे. ही जी शृंखला आहे ही तेच न थांबता आणखी सुद्धा मुलांनी हेच पुढे सुरुवात चालू ठेवावी अशी मी आई मळगंगे चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो.